नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. आता ही रागाने आतमध्ये गेलेली असते रेवा. सगळ्यांना टेन्शन येतं, त्यांच्या चर्चा करतात. कुजबूज कुजबूज चाललेली असते की ती रेवा काय करणार. येताना रेवाने आणलेला असतो तो हंटर. रेवा म्हणते माझीशी जो खेळ केलाय ना रेवा, बरोबर जी फसवणूक झाली आहे ना रमा अक्षय, ते खूप महागात पडणार आहे. आणि हंटर दाखवते दोघांना सुद्धा. म्हणतो रेवा प्लीज, काय म्हणाला होता तरी अक्षय पासून लांब राहशील म्हटला होता ना, दिला होता ना शब्द. हो गे रमा, तू काय म्हटली होती थोड्या वेळापूर्वी. ही व्यक्ती याचं प्रवचन देत होती ना, बरोबर ना. अक्षयच्या आयुष्यातून काय आमची लांब निघून जाणार, हळूहळू चाललीये म्हटलीच होती ना. मग मला सांग, जे व्हिडिओ मध्ये जे दिसतंय ते काय, नेमकी काय चाललंय, काय समजायचं मी, सांगतीस का जरा. रमा काय बोलशील ते व्हिडिओत जे काय चाललंय ना त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, जरा सांग की. ए रमा अगं बोल की, का बंद झाली बोलतं. अक्षय सुद्धा आता घाबरलेला असतो, काय उत्तर द्यायचं त्याला कळत नसतं, कारण रेड हँड पकडलेले असतात. आणि रमा आणि अक्षयला अपेक्षाच नसते की कधी आपण पकडले जाऊ. त्यांना असं वाटत असतं की आम्ही फार काळजी घेतो, गुपचूप लांब जाऊन भेटतो, त्यामुळे आम्हाला कोणी पकडणार नाही, सहजासहजी आम्ही कोणाच्या नजरेत येणार नाही. आणि रेवा तर काय, उल्लू बनवणं सोपं आहे आणि रेवाला उल्लू बनवलंच आहे. रेवाच्या लक्षातच येणार नाही की अक्षय रमा चोरून चोरून भेटताय, पहिल्यासारखंच त्यांचं सगळं नातं आहे. पण आता ते फसलेले असतात आणि एका मिनिटात त्यांची चोरी पकडलेली असते. आता रेवा त्यांना जाब विचारत असते की सांगा हे काय चाललंय, याला काय म्हणायचं, किंवा तुम्ही जे करताय ते नेमकी काय. समोर आलेली असतात. रेवा ऐकतीस का बाळा, घडलंय जो काही व्हिडिओ आहे ना खरंच अत्यंत धक्कादायक आहे. तुला काय सांगू रेवा, मी तर डोळ्यावर विश्वास बसत नाही. काय केलंय रे तुम्ही, काय केलंय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का. आता बाबा अक्षय आणि रमाला रागवत असतात, चिडत असतात. विश्वास संपादन केला आणि नंतर धुळीच मिळाला, हे असले धंदे करताय तिच्या पाठीमागे. जराही लाज वाटली नाही काय रे. म्हणतात छे, मला हे अजिबात आवडलं नाही. आता रेवाच्या हातातून हंटर घेण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून झाल्याने रेवा, ऐकतीस ना तू. आणि आता रेवाला शांत केलेलं असतं, तिच्या हातून हंटर घेतो आणि मयुरीला खुणावतो की हिला पाणी आणि हिला पाणी पाजू आधी. बाबांनी सांगितल्यावर लगेच शांत झालेली असते. बाबांनी पाणी दिल्यावर पाणीही प्यायला लागलेली असते, एकदम नॉर्मल अशी व्हायला लागलेली असते. रेवा रडायला लागलेली असते. बाबा वेडी होते हो, वेडी, या अक्षयच्या प्रेमात अगदी वेडी. या दोघांवर इतका विश्वास ठेवला, इतका विश्वास ठेवला ना बाबा. लोकांनी घटस्फोटाचं नाटक केलं, मला फसवलंय दोघांनी मिळून. बाबा रेवा रडत असते आणि सगळं मनात काय चाललंय ते सगळं बाबांना सांगत असते. अक्षयला इतका राग येत असतो ह्या रेवाची नाटकं बघून. विश्वासघात केलाय, विश्वासघात, तुम्हीच सांगा बाबा कसं करू मी आता. पण तू काय बडबडतीयस रेवा, विश्वासघात वगैरे इतकी मोठी मोठी शब्द वापरतीयस ना. इकडे आणा तो व्हिडिओ, दाखवा कुठला व्हिडिओ, दाखवा तरी जरा. हे आण ग इकडं. म्हणतो हो हो बघ की बघ की. अक्षय बघ ना. आनंद म्हणतो अरे तू बघच अक्षय, अरे बघ, डोळे फाडून बघ. नाही तू बघच आता अक्षय. आता रेवा चिडलेली असते आणि मोठ्या आवाजात बोलत असते अक्षय सोबत. म्हणतात आता व्हिडिओ बघून काय उपयोग आहे, आधी माती खाल्ली ना तुम्ही, आता काय व्हिडिओ बघायची नाटकं करताय रे. अक्षय आता रमाला डोळ्याने खुणावत असतो. रेवा चिडलेली असते आणि परत धावून येते अक्षयच्या अंगावर. का केलं रे असं, माझी फसवणूक तू का केली अक्षय, बोल. तुझा विश्वासघात का करेल मी, तू वेडी आहेस का रेवा, काहीही बोलत सुटलीये. आणि तुला असं का वाटतंय रमा आणि मी, म्हणजे रमा आणि माझ्यामध्ये अजून नवरा बायकोचं नातं आहे, तू वेडी आहेस काय ग, काहीही विचार करत सुटलीयस. आणि मी कशाला भेटेल ग, आता काय संबंध आहे. तू विचार कर, दुर्दैवाने लग्न झालं, म्हणजे दुर्दैवानं, म्हणजे लग्न झालं आणि दुर्दैवानं घटस्फोट झाला. ऐका तू रेवा, नंतर रस्त्यात कुठे अशी भेटली, कुठे चुकून उकून तुझी आणि माझी भेट झाली. ओळख आहे म्हटल्यावर चार शब्द प्रेमाचे बोलणारच ना, की लगेच तुला धुडकावून निघून जाणार नाही. नाही नाही, तू सांगच मला रेवा, चार शब्द बोलणार की नाही, बोल. प्रेमाचं दे सोडून, पण बोलणार की नाही, माणूस म्हणून तर बोलणार ना. सांग तू रेवा. रेवा सांगच आता. हो बोलेल, माहिती तुला बोलेल. मग तसंच झालं की तू विचार करतेय रेवा आणि कुठच्या कुठे विषय नेऊन पोहोचवलाय लगेच, आणि मी तुला धोका दिला असं तुला कसं वाटतं. काय रेवा, एवढाच विश्वास आहे का माझ्यावर. ओळख आहे म्हटल्यावर समोर दिसतीये, मग बोलायचं नाही का. घरात तर बोलतोय आपण, मग बाहेर का नाही बोलायचं. मग हाय हॅलो बस जस्ट एवढंच ग, आम्ही गप्पा, याच्या पलीकडे काहीच झालं नाही. लगेच कुठल्या कुठे काय 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 विचार आणि कुठे जाऊन पोहोचलीस रेवा तू. काय रेवा, आणि एवढाच विश्वास आहे का तुझा, एवढाच विश्वास राहिलाय का अक्षयवर. अच्छा अच्छा, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे होय. अगं मग कुठचा ग, तोच व्हिडिओ आहे ना. मला समोर आला अचानक, मग बोललो की थोडंसं. माहिती असं कोणी रील वगैरे शूट करून ते तुला दिसणार आहे. काय म्हणतो हे रील वाले आहे ना, कुणाचाही व्हिडिओ करणार, कुणाचाही काही फोटो काढून लगेच टाकणार का. भर चौकात असं वाजवलं पाहिजे नाही या लोकांना. अक्षय म्हणतो एक्झॅक्टली बाबा, दिसला ना कोणी तर असं बडवा ना की बस. त्या निष्पाप लेकीच्या मनात उगाच पाप, उगाच राग द्वेष निर्माण झाला. बिचारीला किती ते सहन करायला लागलं सगळं. काय अर्थ आहे का. मी तुझी माफी मागते, खरंच चूक झाली असेल तर खरंच माफ कर. काय झालंय, तुला जो त्रास झालाय त्याबद्दल खरंच खरंच सॉरी. इथून पुढे नाही असं होणार. तेम जो ओळख असणारी व्यक्ती जाताना रस्त्यात कुठे भेटली तर आपण निदान हाय हॅलो काय चाललंय एवढं तर बोलतोस ना ग. मिनिटं बोलतो की नाही, शेवटी हा माझा नवरा आहे ना, आणि अजून डिवोर्स प्रोसिजर चालू आहे, मग त्याच्याशी बोलणं थोडंसं बोलले तर कुठे काय बिघडतं. शब्द बोलू शकतो ना. शेवटी कसं आहे ना रेवा, आरोही बद्दल बोलू शकतो, एक मुलगी आहे आम्हाला रेवा. म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे, रमा म्हणते ते बरोबर आहे. कसं आहे ना रेवा, सुसंस्कृत घरातली लोक आहोत. घटस्फोट जरी झालाय तर एकमेकांचे लगेच शत्रूसारखे गळे थोडी आवळायचे आपल्याला, हो की नाही. हाय हॅलो जस्ट काय चाललंय पोरीविषयी तर बोलू शकतोय ना.
त्यामुळे रेवा तू उगाच असं गैरसमज करून घ्यायला नको होता आणि प्लीज अशी शंका तर नकोच होती घ्यायला. त्यातल्या प्रत्येकाने रेवाला फार समजावून सांगितलेलं असतं, शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण माती खाल्लेली असते अक्षय रमाने आणि बिचारं भोगायला लागलेलं असतं रेवाला. सगळं काही तिला सहन करायला लागलेलं असतं. निम्म्या रात्री आरडाओरडा केला, चाबूक काढला, अख्ख्या घराचा तमाशा मांडला. आम्हाला वाटलं काय झालंय आणि काय नाही. आता मयुरी बोलायला लागलेली असते रेवाला, एवढं मोठं झालंय आणि काय नाही. शशिकांत म्हणतोय ए बासा बास, तिला काही बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय. शहाणपणा शिकवायचं नाही कुणी, आत्ताच सांगतोय मी. पण तुझा गैरसमज झालाय आणि केवढी हायपर झालीयस तू. काय चाललंय हे कळेल का? घटस्फोट झालाय म्हणलं की नातं तुटायला लागलंय का काय रेवा? समोर माणूस आलं की हाय बाय एवढं तर बोलणारच ना, मग काय समज गैरसमज. अक्षय म्हणतो बिचारी. म्हणते ठीक आहे बाबा, कदाचित माझ्याकडून अंडरस्टँडिंग झाली असेल, असू द्या बाबा, एवढ्या वेळात मी सोडून देते, फाईन. अक्षय म्हणतो बघ बरं आता कशी छान बोलली. म्हणतो बापरे वाचलो. भयंकर चिडलेली असते, भयंकर संताप झालेला असतो. मला अक्षय फसवतो हे तिला सहनच झालेलं नसतं. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात की हिला कशी उल्लू बनवली आपण. सगळे समजतात तेवढी साधी सुद्धा नसते रेवा. रेवा सुद्धा फार पोहोचलेली असते. आता तिच्या रूम मध्ये आलेली असते. रेवा आता बेडरूम मध्ये येते आणि म्हणते माझा डाऊट ज्या दिशेने चाललाय ना तिथेच मूळ कारण लपलंय, मला तर असंच दिसतंय. ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे, पण नेमकी काय कसं हे शोधून काढायला लागणार. सगळा डाऊट प्रूफ सगळं यांना दाखवणार म्हणजे दाखवणारच. हे कितीही मॅची लपू दे, काही करू दे, मी सत्य काय हे सगळ्यांच्या समोर आणणार. रेवाच्या डोक्यातून ही गोष्ट गेलेलीच नसते. बोल रेवा, काय केलंच ग त्या लोकांना? काय झालंय सांग की पटापट. रमा अक्षयला रंगे हात पकडलं. अख्खं घर घेतलं का डोक्यावर? केला का तमाशा? लोकांना शिक्षा केलीस की नाही? अगं हे बोल की पटापट. हे चंदाला फार इंटरेस्ट असतो. काय झालंय सांग की पटकन. नाही ग चंदा, तू म्हणते तसं काहीच झालेलं नाहीये, अजून कुठलाच तमाशा केलेला नाहीये, सगळं शांतच आहे. काय अगं वेडी आहेस का तू? एवढं सगळं घडलंय आणि तमाशा केला नाही, तोंड वर करून सांगतेय मला. एवढा मोठा पुरावा हाती लागलाय, मग शांत का बसलीस? मला त्यांना पकडायचं नाहीच, रंगे हात पकडायचंय त्यांना. पुराव्या सगळ्यांच्या समोर त्यांना एक्सपोज करायचंय. मग त्यांच्याकडे बोलायला सांगायला काहीच कारण नसणार आहे, बरोबर ना? मग त्यांना पुराव्या सगट मी पकडणार म्हणजे पकडणारच. कसं आहे ना चंदा, प्लॅन असा आहे की मला त्यासाठी तुझी गरज लागणार आहे आणि तू मला मदत करणार म्हणजे करणारच. त्या संध्याकाळपर्यंत खरं काय खोटं काय मला सगळ्यांच्या समोर आणायचंय आणि आणायचंच आहे. अक्षय आणि रमा कितीही नाटकं करत असली, आमचं तसं काहीच नाही. काय 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 त्यांनी ड्रामा केला, पण खरं काय हे मला सगळ्यांच्या समोर आणायचंय चंदा, आणि तू मला मदत करणार हे सुद्धा खरंच. मग बघू ना एकदा पुराव्या सगळं जर त्यांना रंगे हात जर पकडलं तर बघू काय बोलतात आणि काय नाही बोलत. मग तर त्यांची बोलती बंद होणार ना. त्यासाठी चंदा तू सकाळीच तयार राहायचंय आणि माझी मदत करायची, कळतंय का तुला? त्यांचा प्लॅन होता की हे चुकून भेटले होते किंवा योगायोग होता हे कळेलच. भास होतो की काय हे लवकरात लवकर कळेल. मग काय, दूध का दूध आणि पाणी का पाणी. चंदा फक्त उद्या सकाळी तू एकदम सकाळी रेडी राहा, मग आपण बघूच या काय आणि कसं सगळ्यांच्या समोर येतंय. संध्या म्हणते बरं उद्या सकाळी मी रेडी राहते, काय आणि कसं करायचंय सकाळी सांगस तुम्हाला. आता रेवाने फोन बंद केलेले असते. इकडे आता सगळे फॅमिली बसलेली असते. शशिकांत रमा सगळे. शशिकांत म्हणतो काय सही आयडिया निघाली डोक्यात ऐन वेळेला, नाही तर आपला पचका होता, फुल पचका होता. म्हणतो रूम मध्ये टेन्शन घेऊ नका, कंटिन्यू नक्की ना. हो रूम मध्येच ती. मी काय म्हणत होतो बघ की अक्षयच्या डोक्यातून कशी आयडिया निघाली, नाही तर वाटच लागली होती. हो ना बाबा खरंच सॉलिड. चाबूक भूत एका मिनिटात शांत झालं असता सगळं. आता मयुरी काहीतरी घेऊन आलेली असते, दूध वगैरे. गोड बोलून चाबूक कसा काढला, नाही तर खरंच बसवलाच असता. तिने चाबूक घोळ्यात घेतलं. बेस्ट. सगळे हसत असतात, सेलिब्रेशन करत असतात की रेवाला उल्लू बनवलं. या आनंदात ते सगळे असतात, पण ऍक्च्युली रेवाला उल्लू बनवलेलं नसतंच. ती उल्लू बनलेलीच नसते. ती आता पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात करते आणि या सगळ्यांना असं वाटतं की ती वेड्यात निघलीये आणि ती आता नाद सोडून देते. पण रेवाने नाद वगैरे काही सोडलेलं नाहीये. आता कसून यांच्या मागे लागलेली असते. तू ऐन वेळेला काय फेकली रे तू अक्षय. वा मांडलं, सिरियसली मांडलं तुला. म्हणतो शेवटचा सीन इथेच पडदा. व्हेरी गुड. म्हणते तुम्ही अजिबात आनंद वगैरे काही सेलिब्रेशन करायची गरज नाहीये, कारण ती शांत बसणाऱ्यातली नाहीच आहे. ती काहीतरी कुटीर कारस्थान करणार आणि आपला पिच्छा करणार. आपल्याला ती सोडत नसते. तिच्या डोक्यात शंका आलीये म्हणल्यावरती पाठ पुरवठा करणार म्हणजे करणारच. म्हणते रमा म्हणते अगदी बरोबर. तिच्याकडे बघून तरी कळत होतं की ती शांत बसणार नाहीये. ती या सगळ्या गोष्टीचा छडा लावणार म्हणजे लावणारच. अरे काही झालं तरी ती कोण आहे? रेवा आहे, आणि ती कशी शांत बसणार? रमा म्हणते तसंच आहे, अगदीच आनंदी होऊ नका. ती काय सोडत नसते आपल्याला. तिचं नॉर्मल नव्हतं, सोडून चालणार नाही. काहीतरी मार्ग काढायला लागणार आहे बाबा. टेक्नॉलॉजीच्या साह्याने नजर ठेवायला लागणार आहे. अक्षय आता बोलत असतो छोटे कॅमेरे बसूया आपण. जे काय करते एक्झॅक्टली आपल्याला आधी तरी कळेल ना तिचं काय प्लॅनिंग आहे. मग आपण त्यानुसार वागू शकतोय ना. उद्या सकाळी जागे व्हायच्या आज सगळ्या घरात कॅमेरे लागले पाहिजे. तिने सुरू केलाय. शशिकांत म्हणतात संपवायचा आपण आहे. फॅमिली एकत्र आलेली असते. रेवाच्या विरुद्ध आता काय करायचं आणि काय नाही प्लॅनिंग चाललेलं असतो जबरदस्त असा. कारण रमा म्हणते ती शांत बसणाऱ्यातली नाहीच आहे आणि ती काय शांत बसत नसते.
तिच्या आधी काहीतरी पाऊल उचलायला हवंय, नाही तर ती मोठा धमाका करणार यात काही शंकाच नाही. सुद्धा काही साधी सुद्धी नसते. रेवा सुद्धा अक्षय जो विचार करतो एक्झॅक्टली तोच विचार इकडे करत असते. एखादी व्यक्ती जर आपल्याला आसरा देतीये, आधार देतीये, ते साधी सुद्धी गोष्ट नाहीये. तो आपल्यावर 24 तास नजर ठेवणार, आपलं काय चाललंय काही नाही याच्यावर तसं लक्ष असणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीपेक्षा 2 पावलं आपण नेहमीच पुढे असायला हवं. अक्षयपेक्षाही पुढचा विचार करत असते ही रेवा. अक्षय काय करणार आहे याचा तिला अंदाज असतो, त्याच्या पुढेही पाऊल टाकणार असते रेवा. अक्षयच्या जाळ्यात अडकायचं नाही, त्यापेक्षा पुढे जायचं असं ठरवलेलं असतं या रेवाने. रेवा म्हणते तो माझ्यावर नजर ठेवून असणार यात काही शंकाच नाही. 100% तो माझ्यावर नजर ठेवणार, मी काय करतेय काय नाही याच्याकडे त्याचं लक्ष असणार. मला आता सगळ्या गोष्टीतून बाजूला व्हायचंय आणि मग अक्षयवर नजर ठेवायची. तिकडे अख्खं कुटुंब रेवाच्या मागे लागलेलं असतं आणि रेवा एकटी सगळ्या कुटुंबाच्या मागे लागलेली असते. म्हणते या सगळ्याचा अर्थ आता रेवाच्या लक्षात यायला लागलेलं असतं. आजीच्या जेवणात जेव्हा विष टाकलं होतं तेव्हा ते बरोबर आरोहीने काहीतरी नाटक करून सांडलं होतं. चहाची खबर आधीच लागली होती, जेवणाची खबर सुद्धा आधीच लागली होती. त्यावर या घरात नजर ठेवायला आधीच तयारी करून ठेवली आहे त्या लोकांनी. तरी कॅमेरा बसवलाच असणार आहे यांनी. त्याच्याशिवाय यांना कळतच नाही की मी काय करतेय काय नाही करते. आहेत तशी ती लोक. म्हणते माझ्याबरोबर खेळ खेळताय ना, बघू आता माझ्यावर कसा आणि काय खेळ खेळताय आणि मी सुद्धा तुमच्यासोबत कसा खेळ खेळते आणि तुमचा डाव तुमच्यावर उलटवते बघाच तुम्ही. मिळून खूप स्वप्न बघताय ना, आता स्वप्न पूर्ण मी करणार आहे तुमचं आणि या वेळेला डाव मी जिंकणार आहे आणि तो चान्स तुम्ही मला देताय. अक्षय रमा वेट अँड वॉच. रेवा येतीच आहे आणि तुम्हाला एक्सपोज करतीच आहे. रेवाने सुद्धा फुल असा प्लॅन केलेला असतो आणि तिकडे अक्षयच्या पूर्ण फॅमिलीने प्लॅन केलेलं असतो. उद्या सगळ्या घरात कॅमेरेज वगैरे बसवायचं आणि रेवा काय करते काय नाही याच्याकडे बारीक असं लक्ष ठेवायचं. रेवा सुद्धा काही साधी सुधी नसते, फार पोहोचलेली असते. ती सुद्धा आता बारीक लक्ष ठेवणार असते. आता हे युद्ध खूप मोठं असं सुरू झालेलं असतं. बघू आता कुठे थांबतंय आणि कसं. त्या सूर्योदय झाला की स्वप्न रियालिटी मध्ये आल्यावर कशी कदम कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते ना, ते बघायला मला फार इंटरेस्ट येणार आहे. फक्त उद्याचा अख्खा दिवस, मग संध्याकाळी तमाशा तमाशा आणि तमाशा आणि फक्त रेवा सेलिब्रेशन करणार. रेवाला फार आनंद झालेला असतो की यांची कशी जिरवतीये फक्त उद्याचा दिवस. तो कॅमेरामधून रेवाच्या सगळ्या हालचाली वगैरे बघू शकतोय. त्यातून असं काही घडलंच नाही की आपल्याला संशय यावा किंवा ती काही करते असं कळालंच नाही. तर विश्वास ठेवून पुढे चालत राहायचंय, कारण ती इतकी हुशार आहे की ती घरात काहीच करणार नाहीये. ती तेवढ्या बाबतीत हुशार असणारच आहे. अभि फार हुशार असतो. अभि सुद्धा बरोबर तो प्रश्न केलेला असतो. रेवा पण इतकी साधी नाही की ती घरात काहीतरी हालचाली करेल. त्यामुळे घरात कॅमेरे लावून काही उपयोगच नाहीये. माणसाच्या रक्तातच कपट असतं ना, ती कपटीपणा सोडत नाहीच आणि त्यांची जी रंग आहे ते दाखवता म्हणजे दाखवताच. अभि ती काहीतरी करणार यात काही शंकाच नाही. काहीतरी गडबड करणार म्हणजे करणारच. ती शांत बसणार नाही, कारण ती रेवा आहे. ती कारस्थान करणार नाही तर कोणी करायचं. तिचं रक्तच खराब आहे. कारस्थानी त्यात तर कसं व्हायचं. कारस्थानी रक्त असल्यावर कारस्थान ती करणारच. आनंद म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे. बरोबर बोललासा अभि. अक्षय बरोबर बोलतोय. सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोघं नवरा बायको सांभाळून राहा, कारण तुमच्यावर जास्ती लक्ष ठेवून येते. तुम्ही काय करता काय नाही तिचं लक्ष आहे बारीक. ती आता तुम्हाला काय सोडत नसते. त्यामुळे तुम्हाला बारीक राहणं आणि बारीक लक्ष ठेवून राहणं आणि अलर्ट राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर परत तुम्हाला गाठलं ना तर तुमची काही बरीगत करणार नाही. ती मग तुमची हालत काय होईल ना तुम्ही विचारच करा. त्यामुळे तुम्ही कुणीही तिच्या नादाला लागू नका आणि तिच्या जाळ्यात अडकायला जाऊ नका. कळतंय का. ती काय वाट लावेल ना ती की बघतच राहा. अभि म्हणतो नाही 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 बाबा, वाट लावेल ना अशी वेळच येऊ देणार नाहीये मी. बघा आता कशी तिचीच वाट लावतोय. अक्षय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो, तिकडे रमा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, रेवा त्याहूनही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. आता बघू कोणाचा ओव्हर कॉन्फिडन्स कामाला येतो आणि कोण जिंकतंय. तोपर्यंत रेवाचा सोक्षमोक्ष लावत नाही, तोपर्यंत भेटणार नाही, बोलणार नाही. बघू आता ती तरी कशी पकडती आम्हाला. नो कॉन्टॅक्ट टोटली. रेवा बरोबर चांगलं राहायचं आणि रमाशी बोलायचंच नाही. वा वा. रमा लगेच त्याच्या अंगावर आता उषा फेकायला लागलेली असते आणि चिडत असते. हसत असतात. त्यांची जी गंमत चालली आहे त्यावर, कारण रमा चिडलेली असते. रेवाचं नाव घेतलं की रमा चिडत असते. तिला फार राग येत असतो. मयुरी, अनंत, अभि, बाबा सगळेच हसत असतात रमा आणि अक्षयच्या या भांडणावर. त्यांना बायकोपासून लांब जाण्याचा बहाणाच हवा असतो आणि तो यांना मिळालाय. आणि कुणी दिलाय तर रेवाने दिलाय. रे पुरुष जास्त आहे आणि पुरुष जातीवरच हल्ला चढवला. रमा नॉट फेअर. आम्ही सगळे जास्त आहोत आणि तुम्ही दोघेच आहात, लक्षात ठेवा. मेजॉरिटी तुमची कमी आहे. म्हणतो आमच्या दोघांचा तरी विचार कर. अरे अभि आणि मी आहे बिचारो, आमचा तरी विचार कर ग. ए रमा, बाय द वे तुमच्या सुरक्षितेसाठी बोलतोय तो, कारण तुम्हाला चुकून जरी पकडलं तर सगळा पचका होणार. त्यामुळे रमा अक्षय जे बोललाय ते मला पटलंय. एक्झॅक्टली यार, एक्झॅक्टली. माझ्या भावाच्या अस्मितेवरच घाला घातलास ग. काय रमा, ए रमा काय चाललंय ग. आनंद दादा बोलत असतो रमाला. एक मिनिट आनंद दादा, साळसूत चेहऱ्यावर जाऊ नका. फार फार दिसतोय तसा साळसूत चेहरा नाहीये. याच्या मागे फार गोष्टी लपलेल्या आहेत. नाही नो कॉन्टॅक्ट वगैरे हे असं बोलताना जेवढं दुःख दाखवताय ना तेवढाच आनंद होतोय आतमधून.
इतका आनंद, इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना की त्याला लिमिट नाही. आनंद दादा यांच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका, यांना मी जास्ती ओळखते. दिसते तसं नाहीयेत हा, तुमचा गोड भाऊ दिसतो तसा नाहीच आहे, फार फार पोहोचलेला आहे. आता सगळे हसायला लागलेले असतात रमाच्या या वाक्यावर. रमा बोलतीये, तुला ना भेटायचं मला आनंद होणार आहे का? काय काय बोलतीयस रमा? म्हणतात बास आता, गंमत वगैरे ठीक आहे, पण आपल्याला आता सगळ्यांना अलर्ट राहायला लागणार आहे. घरातल्या प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून अलर्ट राहायचंय, कारण रेवा काय आपल्याला सोडणार नाही हे तर कळालंय. ती आता दुपटीने कामाला लागणार आणि दुपटीने जोमाला लागणार अक्षय आणि रमाला पकडण्यासाठी. त्यामुळे हे दोघं पकडले जाऊ नये यासाठी आपल्यालाच काम करायचंय. त्यावर 24 तास नजर ठेवायला लागणार आहे आणि आता यात कुठेच काही कमतरता नकोय. म्हणते घरात लहान मुलांच्या समोर किंवा लहान मुलांच्या बाबतीत जर तिने काही वेडं वाकडं केलं तर काय करायचंय? तिने असं करू नये यासाठी काहीतरी करायला लागणार बाबा आपल्याला. मयुरी हो हो आपण विचार केलाय ग मयुरे, हिला आई बरोबर कुठेतरी बाहेर पाठवून देऊ, म्हणजे काही संबंधच राहणार नाही. अक्षय राहील आणि आपण आपली तर काळजी घेऊ शकतोय ना. अक्षय म्हणतो बरोबर आहे, आरोहीचं इथे राहणं काही सेफ नाहीये, कारण ती बाया काही करू शकते हे तर आपल्याला माहितीच आहे. कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ती कोण आहे? रेवा. जी बरोबर आरोहीला पाठवून देणं एवढंच सध्या आपल्या पुढे. रावा म्हणते हो हो सगळं काही करायचंय, पण खूप काळजीपूर्वक करायचंय. तिला जरा सुद्धा शंका आली नाही पाहिजे अशा पद्धतीने सगळं करायचं. आता चेअर्स करत असतात आणि मस्त एन्जॉय करत असतात. त्यांनी जो प्लॅनिंग केलेला असतो तो आता कदाचित परफेक्ट होईल असं यांना वाटत असतं, आणि रेवाने जो प्लॅन केलाय तो परफेक्ट होईल असं रेवाला वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान असं गुड मॉर्निंग झालेलं असतं. रेवा मात्र दुपटीने कामाला लागलेली असते आणि हे अख्खं कुटुंब तिच्यापेक्षाही जास्ती दुपटी तिपटीने कामाला लागलेलं असतं. रेवाला या सगळ्यांना एक्सपोज करायचं असतं आणि या सगळ्यांना रेवाला एक्सपोज करायचं असतं. त्या दिवशी सकाळी अख्खी फॅमिली उभी असते हॉलमध्ये आणि रेवाचं काहीतरी चाललेलं असतं. रेवाचं काय चाललं हे फक्त एकमेकाला खुणावत असतात, पण रेवाचं काय चाललं हे त्यांच्या लक्षातच येत नसतं. असं तिने फोटो बनवून आणलेलं असतो रेवा आणि अक्षयचा, आणि सरप्राईज असं जोरात ओरडते. हॉलमध्ये तिने तो फोटो लावलेला असतो रेवा आणि अक्षयचा. बघून सगळ्यांची डोळी अशी मोठीची मोठी झालेली असतात की हे काय बघतोय आपण. नवरा बायको सारखा तिने फोटो एकत्र काढलेला असतो आणि हॉलमध्ये आणून चिपकवलेला असतो. इतका मोठा फोटो असतो की सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की ही रेवा काहीही करू शकतीये. अक्षय आणि रेवाचा मोठा असा नवरा बायको सारखा फोटो बनवून डायरेक्ट हॉलमध्ये लावते. बापरे हे काय, आवडला ना बाबा, आवडला ना तुम्हाला? सगळे बसा हो, सांगते तुम्हाला, बसा तुम्ही सगळे. असं वाटलं सगळ्यांना मस्त आहे ना सरप्राईज? हो 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 मग कमाल कमाल आहे रेवा. म्हणजे तर शब्दच फुटत नसतात, जबरदस्तीने तोंडातून शब्द बाहेर काढतात. खरंच काय होती रेवा, मोटिवेट व्हायला होतो. कधी कधी मोटिवेशनची गरज असते की नाही माणसाला? नाही तुम्हीच सांगा. घरात तर अक्षयसाठी मी आलेच आहे. घरावर माझी जी पाठी होती ती तर काढूनच टाकली होती, बरोबर आहे की नाही? तो प्रेम अशा जागेवर ठेवते की ऊन वारा पाऊस कुठलेही वादळ असू दे अजिबात हलणार नाही. म्हणून ही जागा निवडलीये मी. आता इथून काही धक्का लागणार नाही, पडणार नाही, फुटणार नाही, काहीच होणार नाही. बघा म्हणतो रेवा हे चुकीचं आहे ना ग? काय चुकीचं आहे अक्षय? आणि इतके जवळ उभा राहून अशी पोज देऊन कधीच फोटो काढून घेतलेला नाहीये, बरोबर आहे की नाही? फोटो खोटा आहे ना, खरा फोटो पाहिजे ना. क्षण आपल्या आयुष्यात कधी आलाच नाहीये, तो का ती भिंतीवर टांगलाय? चुके चुके चुके, व्हेरी रॉंग रेवा. एक्झॅक्टली करेक्ट बोलला अक्षय, एकदम करेक्ट. फोटो फ्रेम काल्पनिक आहे बरोबर, पण माझ्या कल्पनेच्या विश्वामध्ये नेहमीच आपण एकत्र असतो ना, मग असू दे की काल्पनिक फोटो फ्रेम. अनंत आणि अभि त्या फोटो फ्रेमच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिलेले असतात. काय निरीक्षण करत असतात त्यांचं त्यांना माहिती. रमाच्या तोंडावर अगदी 12 वाजलेले असतात, कारण तिला अजिबात हे आवडलेलं नसतं. म्हणतो डोळा तिरळा आहे, डोळा तिरळा आहे. म्हणते कसं आहे ना, एखादी गोष्ट रियालिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा कधी कधी ती गोष्ट रिअल होऊन जाते, बरोबर आहे की नाही? आता मग खोटं खोटं हसू आणत असतो. टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि इतकी सुंदर फ्रेम बनवून आणली. छान आहे ना? छान छान छान, मस्त, एक नंबर. कल्पना पण छान आहे, चित्र त्यापेक्षाही छान. म्हणतो वा वा वा, एकदम सुपर. कोणी एडिट केले ना, एकदम भारी, एक नंबर बाबा. म्हणतो एडिटरला शोधलं पाहिजे, त्याची चांदीच चांदी ना आता, मग काम मिळणार त्याला, हो की नाही ग रेवा? म्हणते खरं सांगू का मी तुम्हाला, आता अक्षयला एकदम चिपकून बसलेली असते आणि अक्षय बरोबर मी दुसऱ्या कोणाला इमॅजिनच करू शकत नाहीये. अक्षय आणि मीच. अक्षय कोणाच्या जवळ गेला, अक्षय कोणाशी तरी बोलतोय, अक्षय कोणाचं तरी होतोय, हे मी इमॅजिनच करू शकत नाही. मी खरं सांगते, मी अक्षय शिवाय राहू शकत नाही आणि अक्षय दुसऱ्या कोणासोबत मी इमॅजिन करू शकत नाही. अक्षयला इतकं घट्ट असं हिने पकडलेलं असतं, इतकी जवळ बसलेली असते. रमाला इतका राग येत असतो की कानाखाली देऊ की काय असं होत असतं, पण मुद्दाम रेवा तिला राग यावा यासाठी चिटकून चिटकून बसलेली असते आणि आता मुद्दाम ती त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. अक्षयला असं झालेलं असतं की हिचा हात सोडून मी कधी पळू. रेवा काय अक्षयचा हात सोडायला तयार नसते. जे काय झालंय ना बाबा, त्यामुळे मी फार हर्ट झालीये आणि मला आता कोणत्याच गोष्टीची रिस्क घ्यायची नाहीये. त्यासाठी बाबा मी नेहमी अलर्ट राहणार आहे. आता मला कोणती रिस्क घ्यायची नाही आणि मी घेणार सुद्धा नाहीये. अक्षय रामाकडे बघून खानाखुणा करत असतो की हिने माझा हात पकडला, इतकी जवळ बसलीये, आता मी इथून कसा पळून जाऊ. रस्त्यावरती कुणी जरी याला भेटलं, बोलायला आलं ना, तरी सुद्धा मी शांत बसू शकत नाहीये. मी आता इन्सिक्युअर होणार आहे. म्हणजे मला काय होईल ना मी सांगू शकत नाहीये. कांट टॉलरेट दिस. मी नाही म्हणजे नाही सहन करू शकत आहे. अक्षय कोणासोबत आहे, कोणासोबत जाऊ शकतो, हे मी सहनच करू शकत नाहीये. मागची
जी फ्लॉवर पॉट असतो तो उचलतो, म्हणतो घालू का हिच्या डोक्यात, काय नाटकं लावली तिने. अभिला सुद्धा इतका राग येत असतो. आता इतकी लाडात येत असते, नको नको ते बोलत असते. अक्षयच्या जवळ बसलेली असते, त्याच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. रमा बिचारी हट झालेली असते, खूप दुःखी झालेली असते. तेव्हाच्या अशा वागण्याचा घरातल्या सगळ्यांनाच राग आलेला असतो. फोटो फ्रेम आवडली ना? नाही, अजिबात नाही, 1 नंबर फोटो आहे. बघ की काही बोलतच नाहीये. काय ताई थक्क झाली की काय? मयुरी म्हणते होणार आहे. अक्षयचं ब्लेझर आणि भिंतीचा रंग किती छान मॅच झालाय बघ की. मला फार वाईट वाटत असतं आणि हा भाग इथेच संपतो. बघू आता नेमकी काय आणि कसं होतंय. रमा काय खेळ खेळणार आणि रेवा त्यावर काय चाल चालणार, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. अक्षय आणि रेवा हॉलमध्ये असतात. आज माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा दिवस आहे आणि खूप महत्वाचा. अक्षय म्हणतो का ग रेवा, असं काय आनंदी आणि काय महत्वाचा दिवस आहे? तर सांगते रे, आधी मला तुझा आशीर्वाद हवाय. आता ही रेवा नाटकं करत असते आणि आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने अक्षयच्या जे बूट असतं त्या बुटाला तिने चिप लावलेली असते, जेणेकरून अक्षय आता कुठे गेला काय गेला सगळं हिला कळणार आहे. आता अक्षयच्या प्रत्येक चालीवरीचं लक्ष असणार आहे. नाटकं वगैरे करते आणि अक्षयच्या पाया वगैरे पडायला लागलेली असते. अक्षयच्या लक्षात येत नाही की रेवा किती पोहोचलेली आहे. पाया पडायच्या बहाण्याने एका मिनिटात तिने ती चिप अक्षयच्या बुटला लावलेली असते. अक्षय म्हणतो येतो ग बाई, माय फूट तुझा आशीर्वाद घेतीये. GPS डिव्हाइस लावलंय, आता बघ कशी नजर ठेवतीये तुझ्यावर. पावलं जिथे कुठे जातील ते सगळं मला कळेल, बघ आता तुझ्यावर कशी नजर ठेवते. आणि रमा एका जागेवर भेटलेले असतात. रमा आल्या घट्ट अशी मिठी मारते. रमा काय ग काय झालंय? दोघांचा फोटो एकत्र बघितला ना, मी काय करू आणि काय नाही अशी अवस्था झाली. मला फार वाईट वाटलंय. अक्षय दोघांचं शूटिंग काढत असते आणि तेवढ्यात एक समोरून गाडीवाला तिला उडवून चाललेलं असतं. तेवढे जोरात अशी किंचाळते रेवा आणि अक्षय आणि रमाचं लक्ष जातं. समोर रेवा आपलं शूटिंग करते. हे दोघं आता अलर्ट झालेली असतात. बघू आता रेवाने यांना रंगेहात पकडलं असेल की तिने रंगेहात पकडायच्या आधीच हे बाजूला होणार आहे. मित्रांनो बघू आता रेवाची चाल आहे तिच्यावर उलटणार की रमा अक्षय खरंच फसले जाणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर त्यासाठी बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.